दाखवले आत्यानं दाखवत होती की झोक्यावर बसली होती हा करते एक पाय ना त्याचं हे झालेलं असं लंगडत चालतं ते त्याला म्हटलं लव्ह मॅरेजवर त्याचं मुलगीच होती त्याला लग्नानंतर असं झालं का लग्नाच्या आधी म्हणजे लग्नाच्या आधीच झालं आहे मग तरीही मी हो म्हटलं हो म्हणे लग्नाच्या आधी ॲक्सिडेंट झालेला लव्ह मॅरेज झालं मी आपण नेहमी स्टेटस पाठवत राहतो टिकटॉकचे पण आता नाही पाठवत हा गोकुळ माहिती आहे लग्न केलं नाही आळंदीला नाही पळून गेले ते शिरपूरचे आता लग्न केल्यानंतर शिरपूरचे नाही हा तिथलेच वाटत होतं हो हो आताच मागच्या महिन्यात लग्न केलं त्यांनी असं चार हे लोक बोले नाही करण्याचं लोक बोलून लग्न करतात ते सगळ्यांना घरी गेले का घरी घरी गेले नंतर लग्न केलं नाही म्हटलं का बोलून चालले काय लोक असतात मुलगी एवढी खास नाही वाटत खालची बरं का हिची प्रत्येक साडी तो बघशील ना एकदम अट्रॅक्ट म्हणजे एकदम साड्यांकडे लक्ष होतं तिच्या प्रत्येक वेळेस साड्यांकडे लक्ष जसे नाशिकला अडकले लॉकडाऊनच्या आधीपासून लॉकडाऊन तिथंच आलीच नाही की आता दिवाळीला जाईल ना आईला वरणगावला माहेरी मग तिकडनं डायरेक्ट केलं असं वाटतं एक साडी तिची अशी आपल्या अंगावर साधी राहते ना अशी एक दिसणार नाही तुला एक पण दिसणार सगळी साड्या काढतात आणि तिची जेठाने पण दाखवतात तिच्या असं काढतात बाळाच्या शाळेत कल्याणमध्ये नवरा भारी लई पाठी माझ्या काकाचं ड्रायव्हर काका नाही का माझे आपण वाटतो शांतीला बंदर बदललेलं आहे की काकूंना तर हे झालं आहे ना कॅन्सर सगळं हे झालं आहे काकूंचं काय म्हणतात ते केमो वगैरे केस गेलेले आहेत पण आपण बरं झालं पण त्या काकूंचं कॅन्सर आता एवढी माझी मैत्रिणी मीना आणावला खूप आहे दिसायला एवढी याच्यामध्ये गोळी दिसते पण एकदम सावळ पण नवरा पाहिजे ते घालू देत तिला स्वतः जीनच्या दुकानात घेऊन जाईल पाहिजे ते कपडे पाहिजे ते तिथे हौशे राहतात एक माझी मामी बरोबर पाहिजे तसं साडी पाहिजे तसं कपडे पाहिजे तसं पाहिजे कोणाच्या बड्डेला फोटो भरपूर आता नवरात्रात रोज वेगवेगळ्या साड्या पाठवल्या लक चांगला नवरा चांगली मुलं लक म्हणतात आम्ही बॅड लक करून काढून आलो म्हणजे बॅड लक
ते त्यांना काय आहे माहिती आहे का त्या मम्मींना माहेरचं प्रॉब्लेम आहे. हां तिचे वडील वारले, आता आई आजारी आहे, पण मुलांनी काय केलं